ते औषध चालू होतं तेव्हाच त्यांनी हे केलं होतं. पण आम्ही म्हणजे दोघंही बोलतच होतो त्याविषयी, आणि आम्ही बऱ्यापैकी कमी झाल्यावर आमचं बोलणं झालं की हा म्हणजे तुला इफेक्ट होतोय. म्हणजे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ऑपरेशन्स वगैरे करा म्हणून. पण ते म्हणाले की आपण हे एकदा ट्राय करून बघूया. ऑपरेशन शक्यतो करायचं नव्हतं आम्हाला. आणि बाकीचे पण त्यांचे कलिग्स वगैरे आहेत ते सांगत होते की ऑपरेशन शक्यतो नको करू, त्याने काही फरक नाही पडणार. उष्णता कमी होणार नाही ना तिने. हा म्हणून पण नाही, याने फरक पडला. पद्मावती पिलनं चांगला रिझल्ट मिळाला ना फॉरवर्ड. हा, चांगला रिझल्ट आला. आणि आता तुमचे सगळे व्हॉट्सअप फॉरवर्ड्स येतात ते आम्ही फॉलो म्हणजे चेक बोलतो. त्यावरनं डिस्कस करून मग मला त्यांनी हे सांगितलं की तू एकदा ट्राय करून बघ म्हणून. कारण माझी मध्ये ट्रीटमेंट चालू होती, सो मी ते थांबू शकत नव्हते. ते कम्प्लीट झाल्यावर विचार केला की काही ट्राय करूया का. नाही, तुम्हाला मी सांगतो ते असं फॉलो करा. तुम्हाला बघा पहिल्याच महिन्यामध्ये रिझल्ट दिसतोय का नाही, शरीरात चांगले चेंजेस तुम्हाला. नक्की नक्की. नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव सेजल गायकवाड. मॅडम, पद्मावती मेमो हे कशासाठी मागवला होता तुम्ही? पद्मावती मेमो हे मी माझ्यासाठी मागवलेलं, आणि मी इयत्ता 10वीत शिकत आहे. अभ्यास करताना मला खूप प्रॉब्लेम्स यायचे. जे काय अभ्यास मी करायचे तो माझ्या लक्षात राहायचा नाही, आणि गणितामध्ये पण मला खूप अडचणी यायच्या. त्यामुळे मी पद्मावतीचा मेमो स्टार्ट केला. याच्याने काय काय बदल झाले? पद्मावती मेमो हे जेव्हापासून तुम्ही चालू केले तेव्हापासून तुमच्यात काय काय बदल जाणवत आहेत? पद्मावतीचा मेमो स्टार्ट केल्यापासून माझ्या अभ्यासामध्ये जो काही प्रॉब्लेम यायचा, जे माझ्या लक्षात राहायचं नाही ते माझ्या लक्षात राहायला लागलं, आणि जे गणिताचे सम वगैरे होते ते पण माझ्यासाठी इझी झाले, आणि मला झोप वगैरे यायची अभ्यास करताना, तसं पण नाही होत आता. आणि हे चालू केल्यानंतर खूप काही बदल झाले. आळस वगैरे येणं बंद झालं, आणि फ्रेश वाटायला लागलं मला हे स्टार्ट केल्यानंतर. ओके. सुरुवातीला याचे काही साईड इफेक्ट वगैरे झाले का तुम्हाला? नाही, साईड इफेक्ट वगैरे काही नाही. ओके, थँक्यू मॅडम.